अशी एकदम साधी आणि सोपी ट्रिक वापरून तुम्ही ह्या भाताच्या चकल्या कधी बनवल्या आहेत का? नमस्कार, मी कल्पना. आज मी तुम्हाला भाताची अगदी खुसखुशीत एक रेसिपी, पापड रेसिपी सांगणार आहे. आणि त्यासाठी मी इथे रेशनचा तांदूळ, जो नाही घरी पण आपल्या जो असतो खंडाचुरी तांदूळ, तो वापरलेला आहे. पण तुम्ही रेशनचाही वापरू शकता. इथे मी 1 वाटी छोट्या वाटीनी, हे बघा, हे कमी प्रमाणात आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्ती प्रमाणात करू शकता. आणि हा भात फुलून भरपूर होतो. इथे 1 वाटीमध्ये माझे 25 ते 30 पापड झाले आहे. फक्त हा 100 ग्रॅम तांदूळ असेल, जास्ती तांदूळ नाही आहे. 50 ग्रॅम असू शकते. पण तांदूळ कसा न फुलून मी याचा पातळ पेस्ट करून पापड केलेले आहेत, त्याच्यामुळे पापड भरपूर प्रमाणात होतात. आणि हे बघा, त्यासाठी मी इथे हे तांदूळ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे स्वच्छ. आणि एका कढईत 1 वाटीला मी 5 वाट्या पाणी ठेवलेलं आहे. आणि तिखट, मीठ, हळद आणि हे बघा जिरा पावडर किंवा जिरं आणि ओवा, हळद, शिवाय काळी मिरी, कुणाला चिली फ्लेक्स आवडते, कुणाला हिरव्या मिरचीची पेस्ट आवडते, लाल मिरची, जेही आवडत असेल आवडीप्रमाणे. तिखट चवीसाठी तुम्ही जे आवडत असेल तुम्हाला ते टाका. मी इथे तिखट वापरलेलं आहे कारण घरात लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे त्यांना आवडत नाही जास्ती मिरच्या वगैरे, म्हणून मी काही, आणि मी पण नाही खात जास्ती तिखट. आणि पाहिजे असेल तर तुम्ही मीडियम पण करू शकता किंवा एकदम नुसतं मीठ टाकूनही आपण करू शकतो. नाही कुणाला आवडत तिखट चव, तशा पण या चांगल्या होतात. तर हे पापड कसे अगदी मी 20 मिनटात बनवून तयार केलेले आहेत. हे बघा, याच्यासाठी पाणी वगैरे गरम उकळायची काही गरज नाही आहे. सरळ मी 1 वाटीला 5 वाटी पाणी ठेवून दिलेलं आहे. आणि खूप घट्टही नाही आणि खूप अगदी पातळ पण नाही, मीडियम गाढं ठेवा. म्हणजे पापड पडला की थोडंसं पसरेल, जास्त नाही पसरणार. आणि भात चांगला शिजवा आणि डाळ घोटणीने घोटून घ्यायचा आहे. मी समोर दाखवते तुम्हाला, मी डाळ घोटणीने घोटून घेतलेला आहे. तर आता इथे मी डायरेक्टच पाण्यामध्ये तिखट, मीठ, जिरं पावडर किंवा जिरं पण टाकू शकतो आणि ओवा टाकलेला आहे. हे बघा, थोडी काळी मिरी चवीसाठी, सगळं मी एका याच्यात मिक्स करून, आणि मीठ, आणि जे तुम्हाला पुन्हा आवडत असेल टाकू शकतो आपण. आंबट पाहिजे असेल तर दही टाकू शकतो किंवा लिंबू पिळू शकतो, चव छान येते. आवडीप्रमाणे करा. आणि आता याला हे बघा, पाण्यातच सगळं डायरेक्ट टाकून तांदूळ पण धुवून याच्यामध्ये सोडायचं आहे. आणि याला उकळायचं वगैरे, डायरेक्ट झाकणी झाकून चांगलं वाफेवर शिजू द्यायचं आहे. सुरुवातीला काय करा, 5 मिनटं चांगली खतखत उकळी होऊ द्या आणि एकदम मीडियम फ्लेम करून द्या. कमी आचेवरती पण हा एकदम शिजून जातो. उन्हाळा असल्यामुळे कसं लवकर गरम होते कुठलीही वस्तू, तर लवकर शिजून येते. आता डाळ घोटणी छान घोटून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मैत्रिणींनो, ते नक्की मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला फुल वॉच करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचे नाव तर तुम्हाला माहीतच आहे, कारण सगळ्या माझ्या रेसिपी आता बघत आहेत. तर हे बघा, आणि दुपारची वेळ आहे, मला उशीर झाला. मी 3 वाजता पापड टाकायला सुरुवात केलेली आहे, 2:30ला लागले आता. आणि अगदी 15 ते 20 मिनटात झाले. पण 2-3 तास मी वाळू दिले, नंतर आतमध्ये आणले आणि आणि हवेत फॅनमध्ये चांगले रात्री सुकवले. कामाला कसा मला वेळ झाला, करू की नको करू, मग माझ्या डोक्यात म्हटलं करून घेते, म्हणून मी केले. पण वाळतात, काही टेन्शन नाही. फक्त प्लास्टिकवर टाकायचे, कापडावर टाकायचे नाही. हे बघा, मी कुठली रेसिपी, साबुदाणा पापड किंवा हे पापड आणि कुरड्या पण प्लास्टिकवर टाकते, थोडं गाढं शिजवते. कारण काय, प्लास्टिकवर लवकर निघतात. साबुदाण्याची कुरडी तर कधीच टाकू नये कापडावर. पूर्ण पातळ झालं तर तुकडे, ते काहीच आपल्याला काढायला खूप त्रास होतो. प्लास्टिकवर मस्त निघतात लवकर. एक तेल पाणी थोडंसं लावायचं, पाणी जास्त, तेल कमी, 1-2 थेंब शिंपडून घ्यायचं मस्त फटाफट. बघा किती छान माझे पापड निघालेले आहेत. कुणालाही आवडेल. आणि खुसखुशीत तळून दाखवते समोर. आणि तुकडे पडले, रेसिपी बिघडली तरी घाबरायचं नाही, कारण कसं तुकडे पण छान तळून निघतात, काहीच नाही. बारीक अगदी चुरा पण छान खुसखुशीत तळून मस्त निघतो. आणि आपला चिवडा वगैरे, आपण जो मुरमुऱ्याचा चिवडा, कच्चा चिवडा वगैरे करतो, त्याच्यामध्ये पण टाकल्याने हे मस्त टेस्टी वाटतात. आलूचा किस वगैरे पण टाकून हे. आणि हे बघा, हे तुकडे पडले तर टेन्शन घ्यायचं नाही, रेसिपी बिघडली तर प्लास्टिकवर तुकडे पण निघतात. आणि बघा, तळून किती छान दुप्पट तिप्पट फुलतो. छोटासा तुकडा आहे, मी 1.5-2 इंचीचे पापड टाकलेले आहे, जास्ती नाही टाकले, छोटे छोटे सांगते तुम्हाला. 1.5 ते 2 इंच खूप झालं, कारण फुलून तो 4 इंच होतं ना, तांदूळ फुलतात ना. हे वळीव पापड आहे, पळी पापड आहेत. मी चकल्या पण दाखवल्या. चकलीला साचा लागतो, मेहनत लागते, याला काहीच नाही. इकडे वळा तांदूळ आणि तिकडे फटकन शिजलं की टाका फटाफट.
आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी खूप सोपी आहे, खूपच इझी आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळतात. कुणालाही आवडेल, लहान असो मोठे असो म्हातारे माणसं असोत, आणि चावायला पण खुसखुशीत असतात. पुन्हा नवीन अशाच सोपी रेसिपीज 5 मिनिटात बनणाऱ्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तेव्हा मैत्रिणींनो व्हिडिओ फुल वॉच करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कॉमेंट्स करा. बाय, टाटा, पुन्हा भेटू.